नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर आज आहे 15 ऑगस्ट. मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी खूप आनंदाने आपल्या भारतात तो इंडिपेंडन्स डे 78वा इंडिपेंडन्स डे साजरा केला असेल. मला तुम्हाला दाखवायचं आहे की भारतात न राहणारे आणि NRI असलेले बेल्जियममधले किंवा इतर कुठल्याही देशातले लोक तिथे त्यांचा इंडिपेंडन्स डे म्हणजे आपला इंडिपेंडन्स डे कसा साजरा करतात. तर त्यासाठी आपण जाणार आहोत इंडियन एम्बेसीमध्ये सकाळी 9 वाजता आणि आपण तिथे आलेलो आहोत. लेट मी शो यू. वी हॅव डिफरंट प्रोग्राम्स. इथे भरपूर कल्चरल प्रोग्राम्स असतील. जे आमचे ॲम्बेसिडर आहेत मिस्टर सौरभ कुमार सर, त्यांचं स्पीच असेल, त्यानंतर कल्चरल प्रोग्राम असतील. हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. आणि फायनली मी इंडियन एम्बेसीला पोहोचलेली आहे. आणि लकीली आज बेल्जियममध्ये पण सुट्टी आहे. त्यांचा कुठला तरी हॉलिडे आहे. आय एम नॉट शुअर अबाउट इट. इट्स अ ख्रिश्चन हॉलिडे. सो बेल्जियममध्ये पण सुट्टी आहे आणि त्यासाठी खूप शांतता आहे. आणि या शांतिप्रिय वातावरणात आपण आपला इंडिपेंडन्स डे धूमधडाक्यात साजरा करणार आहोत. चला तर मग इंडियन एम्बेसीला भेटूयात. तर आता आम्ही इंडियन एम्बेसी माझ्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत इंडियन एम्बेसीला. यू कॅन सी आहे एम्बेसी ऑफ इंडिया इन ब्रसेल्स. तर जेव्हा तुम्ही एंटर करा तेव्हा तिथे त्यांचे पोलीस असतील. तुम्हाला तुमचं रेसिडेन्शियल परमिट किंवा तुमची आयडेंटिटी दाखवायची आहे. ते दाखवलं की ते तुम्हाला अलाउ करतील आतमध्ये जायला. चला तर मग आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात कशी तयारी चालली आहे. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. आता आपण निघालेलो आहोत आतमध्ये आणि पुढे गेल्यावर आपण खूप सारे भारतीय दिसणार आहोत. फॉरेनमध्ये भारतीय एका ठिकाणी खूप सारे भारतीय दिसणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मोस्टली ते इंडिपेंडन्स डे, रिपब्लिकन डे किंवा फूड फेस्टिवल जेव्हा असेल तेव्हाच दिसतं. तर त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे इथे टेंट लावले आहेत, कारण इथे रिफ्रेशमेंट पण मिळते, फूड पण मिळतं. जेव्हा फ्लॅग होस्टिंग होतं त्यानंतर तुम्हाला फूड दिलं जातं, स्वीट दिलं जातं आणि आनंद साजरा केला जातो. तर आपण आता स्टेजकडे जाऊयात. तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्या प्रत्येक भारतीयाचा आपला फ्लॅग, द ट्राय कलर. ओके, नाव लेट्स मूव टुवर्ड्स द स्टेज. आपण करतो आहोत फ्लॅग होस्टिंग आणि आम्हाला दुर्दैवाने थोडा उशीर झाला आहे आणि फ्लॅग होस्टिंग ऑलरेडी झालेलं आहे. यू कॅन सी. बाय. आणि हा प्रोग्राम 9 ते 11 वाजेपर्यंत होता. सुरुवातीला फ्लॅग होस्टिंग, त्यानंतर कल्चरल परफॉर्मन्स आणि फिस्ट आणि त्यानंतर पाय. आणि मायभूमीत स्वातंत्र्य दिन साजरा करणं ही अभिमानाची गोष्ट तर आहेच, पण दुसऱ्या देशात जाऊन, साता समुद्रापलीकडे किंवा कुठल्याही दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशाचा झेंडा जेव्हा फडकतो तेव्हा त्याच्यासारखी अभिमानाची गोष्ट कुठलीच असू शकत नाही. आणि आम्हाला भाग्यवान समजतो की आम्हाला ती संधी मिळाली आहे. आणि 78वा वर्धापन दिन आम्ही खूप आनंदाने आणि खूप छान प्रकारे साजरा केला आहे. बट स्टे ट्यून, कारण अजून खूप सारे परफॉर्मन्स होणार आहेत. आता दुसरा जो ब्लॉग असणार आहे तो सेलिब्रेशनचा असणार आहे आणि तो ब्रसेल्स मंदिर. इथे एक मंदिर आहे, त्याला ब्रसेल्स मंदिर म्हणतात आणि आपण तिथे जाणार आहोत. तिथे कुठलं आणि काय होणार आहे मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. स्टे ट्यून, विल मीट सून. आता आपण स्टेजकडे जात आहोत आणि स्टेजकडे जाण्याआधी हा बोर्ड तुम्हाला दिसतो, एम्बेसी ऑफ इंडिया, बेल्जियम, लक्झमबर्ग अँड युरोपियन युनियन. खूप छान वाटतं आहे. ट्राय कलर सगळीकडे दिसत आहेत. तर पुढे बघूया. आता स्टेजकडे जाण्याआधी आपला फ्लॅग, जो खूप अभिमानाने आणि खूप भारी वाटतं फडकताना, खूप छान वाटतं आहे. यानंतर जेव्हा आपण स्टेजकडे बघतो तेव्हा खूप सुंदर पद्धतीने त्याने डेकोरेशन केलं आहे. ट्राय कलरमध्ये बलून्स आहेत. इथे पण तुम्ही बघू शकता एम्बेसी ऑफ इंडिया, बेल्जियम, लक्झमबर्ग अँड युरोपियन युनियन. आणि सगळ्यात प्रथम आपला झेंडा, आपला फ्लॅग. तर त्यानंतर ट्राय कलर, जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले, बलून. आणि हे रिस्पेक्टिव्ह पर्सन आहेत, आय डोंट नो हिज नेम, पण एम्बेसीच्या टीममध्ये ते आहेत. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी डेकोरेशन केलं आहे. सगळीकडे तुम्हाला ट्राय कलर दिसतील. भारतात आल्याचा फील वाटतो आहे.
इवन इथेही बलून आहेत, त्यांनी बसण्यासाठी चेअर दिल्या आहेत. वयस्कर लोक आणि जे मेन पाहुणे आहेत, गेस्ट आहेत, ते इथे बसतील. सो यू कॅन सी देम. पाऊस इथे कधी पण येतो म्हणून त्यांनी टेंट पण व्यवस्थित अरेंज केला आहे की इन इमर्जन्सी लोकांना कुठलाही त्रास व्हायला नको. हे छोटे छोटे फ्लॉवर पॉट पण अतिशय शोभा वाढवत आहेत स्टेजची. युरोपियन जे लोक आहेत ते खूप नेचरच्या जवळ आहेत असं मला वाटतं. ते नेहमी प्राण्यांना जपताना, झाडं फुलं सगळं व्यवस्थित जपताना दिसतात. तर यू कॅन सी. Along with you all, I also eagerly look forward to the launch of the Gaganyaan mission next year, which will take a team of Indian astronauts into space aboard India's first human space flight. The world of sports is another arena in which the country has made. आता आपण वळणार आहोत काही कल्चरल परफॉर्मन्सकडे. छोट्या मुलांचा परफॉर्मन्स आहे. खूप सुंदर दिसतं आहे सगळं. खूप भरून येत आहे. जो लौट के घर ना आए के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. लहरा दो सरकशी का परचम, लहरा दो. जय हिंद, जय हिंद. आता आपण भांगडा बघणार आहोत, पंजाबची शान. चला तर मग बघूयात कसा आहे भांगडा परफॉर्मन्स. कोणी टीम मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर फोटो सेशन चालू आहे. पण बसण्यासाठी पुरेशी जागा आहे, तर तुम्ही इथे बसू शकता. तुम्हाला जे काही फीस्ट दिलं आहे ते खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. तुम्ही बघू शकता. आता आपण पुढे चाललो आहे इंडियन ॲम्बेसीकडे. ही आहे इंडियन ॲम्बेसी. आय थिंक आज बंद असेल. आत जाता येईल की नाही मला नाही माहिती. बट यू कॅन सी द स्ट्रक्चर. खूप छान दिसते ॲम्बेसी आपली. सो इंडियन ॲम्बेसी इन ब्रसेल्स. आणि सुदैवाने आज वातावरण खूप छान आहे.
वेपर्स आहेत, कुठला तरी वडा आहे आणि स्वीट पण आहे, काजू कतली, कचोरी आणि समोसा. फूडसोबत चहा आणि कोल्ड्रिंकचं काउंटर पण आहे. तुम्ही इथून चहा आणि कोल्ड्रिंक घेऊ शकता. आणि इथे आहे थंडगार पाणी. त्यांच्याबरोबर फोटो काढणं महत्त्वाचं असतं. तसं ह्या सगळ्या मेमरीज सगळे भारतीय कलेक्ट करत आहेत. तिथे ॲम्बॅसिडर आहेत किंवा जे कोणी टीम मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर फोटो सेशन चालू आहे. चला तर मंडळी, ॲम्बेसीचा प्रोग्राम धूमधडाक्यात झाला. खूप छान वाटलं. आता पुढची मोहीम वळवूयात ब्रसेल्स मंदिराकडे. ब्रसेल्स मंदिरातही कल्चरल परफॉर्मन्स आहेत, जिथे पार्टिसिपंट वेगवेगळ्या स्टेटला रिप्रेझेंट करतील किंवा त्यांच्या रिस्पेक्टिव्ह स्टेटला रिप्रेझेंट करतील. किड्सचा फॅशन शोही आहे. आता मी चालली आहे ब्रसेल्स मंदिरात, जिथे पोचायला बसने ऑलमोस्ट 20 मिनटं लागतात. तिथे पोचल्यावर आपण बघूयात तिथे काय चालू आहे. ब्रसेल्स मंदिरात पोहोचतोय बाय वॉकिंग. इथून आता 2 मिनटात ब्रसेल्स मंदिर येईल. खूप सारे इंडियन्स दिसत आहेत आणि सगळे मंदिरातच चाललेले आहेत. आणि स्टॉपवर सुद्धा स्पीकरचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. कदाचित तुम्हाला आत्ताही येत असेल. आणि समजतं आहे की किती एक्सायटेड आहेत सगळे. बघूयात तर. फ्लॅग आणि हा आहे व्हेन्यू जिथे परफॉर्मन्सेस आहेत. मुलांच्या खेळण्यासाठी सुरुवातीला त्यांनी टॅम्पोलिन दिला आहे. इथे पण फूड स्टॉल्स असतात. तुम्ही प्रोग्राम पण पाहू शकता आणि काय हवं ते खाऊ पण शकता. खाण्यासाठी काय काय आहे ते बघूया. इथे आहे समोसा आणि प्राईज मेनू पण दिला आहे. समोसा, चना, 5 युरो, वडापाव, पावभाजी 5 युरो. ऑलमोस्ट सगळं 5 युरो आहे. म्हणजे इंडियन करन्सीत जर ते कॅल्क्युलेट केलं तर त्याची प्राईस ऑलमोस्ट 450 रुपये होते. इथे आहे वडापाव. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चहा कॉफी पण घेऊ शकता. ते पण इथे अवेलेबल आहे. सर्वप्रथम आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. हे आहे ब्रसेल्स मंदिर. तर आपण आता दर्शन घेऊया. आपण मंदिरात एंटर करू तेव्हाच तुम्हाला हे दिसेल इंडियन ब्रसेल्स मेला. कहते हैं हमको प्यार से
दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. आता आपण प्रोग्रामच्या सगळ्यात शेवटच्या पार्टमध्ये आहोत, जिथे छोटी छोटी मुलं खूप छान फॅशन शो करणार आहेत. प्रत्येकाने एक फ्रीडम फायटर निवडला आहे आणि ते आता शोकेस करणार आहेत. खूप छान दिसतात. कोणी भगतसिंग आहे, कोणी राणी लक्ष्मीबाई आहे. असं वाटतं सगळे फ्रीडम फायटर इथे उतरले. सो आता आपण फॅशन शो बघू. अशा पद्धतीने आपलं मंदिरातलं पण परफॉर्मन्स पूर्ण झाला आहे आणि मला जेवढं कव्हर करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. भारत माता की जय.